नमस्कार. काही वेळा बघा नवरा बायकोमध्ये असं होतं ना का काही गोष्टी माणसाला नाही जमती, पण काही गोष्टी बायमाणूस एवढी हुशार असते का प्रत्येक गोष्ट बाय माणसामध्ये एवढी सहनशक्ती आहे ना, मान अपमान सहन करायची पण सहनशक्ती आहे, कामधंदे करायची पण सहनशक्ती आहे आणि दुसऱ्याचे दोन शब्द ऐकून घेण्याची पण सहनशक्ती आहे आणि दुसऱ्यांना सल्ला द्यायचा पण दिमाग आहे. पण कधी कधी काय होतं, काही गोष्टी गडी माणसाला पण जमत नाही. पण मग जर बाय माणसानं म्हटलं ना, अहो ती अमुक अमुक गोष्ट ती असं असं काही ना, असं होऊ शकतं ना. नवऱ्यानं जर बोलला, अगं ती अमकी अमकी गोष्ट आहे ना, काय करावा, काही जमून नाही राहिली, काय करावा, होत नाही ती गोष्ट, कोणाला काही सल्ला द्यायचा आहे का कोणाला काही देणं घेणं करायचं आहे, तर गडी माणूस बायकोपाशी बोलतो. आणि मग बाईनं जर तो सल्ला सांगितला, एखादा सल्ला बराबर दिला आणि तो जर सक्सेसफुल झाला, नवऱ्यानं तो सल्ला पुढं बायकोनं दिलेला सल्ला वापरला आणि तो सक्सेस झाला, तर मग नवरा काय होतो, रिलॅक्स होऊन घरी होतो एकदम शांत होऊन. मग आपण बोललं, काय झालं ना ते काम, मी सांगितलं ते काम आलं का नाही, काम झालं का नाही, ते काम मी सांगितलं ना बरोबर, ही गोष्ट अशी अशी करा, असं असं बोला, का असं असं यावर करा, अशानं असं होईन, असं बोललं तर मग गडी माणूस म्हणतं, ते तर मला पहिलंच माहीत होतं ग, माझ्या लक्षात होतं ते, मी तुझं मत बघत होतो, तुला बराबर ती गोष्ट येते का नाही, का तुला दिमाग आहे का नाही, म्हणून मी तुझं मत बघत होतं. तुला काय वाटतं, तू सांगितलं म्हणून झालं काय, नाही, ती गोष्ट मला पहिलीच माहीत होती का, मी तो जो फॉर्म्युला तूच मला सांगितला तो मी पहिलाच माझ्या मनात होताच, तोच वापरणार होतो मी. म्हणजे बाई माणसानं जो सल्ला दिला, तो सल्ला गडी माणसानं काय करतो, बाई माणसाला त्याचं श्रेय कधीच देत नाही बायकोला. कारण की गडी माणसाला असं वाटतं, त्याचा इगो हर्ट होतो, कारण की त्याला कमीपणा वाटतो नवऱ्याला. तू सांगितलं म्हणून ते काम झालं काय, आणि जर असं म्हणलं ना, हो गं बराबर सांगितलं तू, मग गडी माणसाला असं वाटतं, बायको डोक्यावर चढण काय न असं सांगितल्यावर. तर तसं नसतं, तिला पण दिमाग आहे, तिला पण डोकं आहे. पण काही गोष्टी बाहेरच्या सगळ्या काही गोष्टी बाई माणूसच नाही करत, गडी माणूसही करतो. काही यावर गडी माणसाच्या हातच्या असत्या, काही बाई माणसाच्या हातच्या असत्या. गोष्ट बघा खरी आहे का खोटी, हे तुम्ही मला सांगा. कारण की ही गोष्ट पक्की खरी आहे. कारण गडी माणसानं बाई माणसानं सांगितलेला सल्ला गडी माणसाला कधीच आवडत नाही. भले वापर करून घेतो त्या सल्ल्याचा, पण सांगन काय, ते तर मला माहीत होतं, मी तेच करणार होतो, तू सांगितलं म्हणून नाही झालं. 100% ही गोष्ट खरी आहे. प्रत्येक गडी माणसाची, प्रत्येक बाय माणसाच्या घरी हीच कहाणी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नमस्कार.